नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. प्रिया अजूनही थांबलेली नाही. एवढं तिचं सत्य समोर येऊनही ती तिचे कटकारस्थान करण्यातच आहे. अर्जुन सायली बघतात की अस्मिता खूपच नाराज आहे, तर ते अस्मिताच्या बाळाचं सेलिब्रेशन करायचं ठरवतात. तर घरात सेलिब्रेशन चालू असतं, तर प्रिया इकडे इकडे भावनिक असं पत्र लिहिते आणि कॉन्स्टेबलला म्हणते, हे पत्र माझ्या घरी पाठवा. आणि ते पत्र दिल्यावर मनोमन खुश होत असते. म्हणते, आता हे पत्र मिळाल्यावर अश्विन मला नक्कीच घरी नेईल. आणि मग तिच्या खोट्या प्रेग्नन्सीची बातमी ती आता सुभेदारांपर्यंत पोहोचवायची ठरवते. तर ती कल्पनाच्या फोनवर फोन करते, तर तिथे कल्पना नसते. तर तो फोन पूर्णाजी बघते, तर फोन उचलते. तर पूर्णाजीचा आवाज ऐकून प्रियाला अजूनच आनंद होतो. प्रियाला पूर्णाजीच्या तब्येतीची एवढी माहिती असूनही ती पूर्णाजीला ती माहिती द्यायची ठरवते. म्हणते, पूर्णाजी मी प्रिया, तुझी तन्वी. पूर्णाजी मी अगं गरोदर आहे. पूर्णाजीला हे ऐकून चांगलाच धक्का बसतो आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधार यायला लागतो आणि त्या खाली कोसळतात. पूर्णाजीला असं खाली पडताना बघून प्रतापराव खूपच घाबरतात आणि पळत त्यांच्याजवळ जातात आणि ते सगळ्यांनाच आवाज देतात आणि सगळेच पूर्णाजीला असं बघून खूपच घाबरतात. आता पूर्णाजी या धक्क्यातून सावरतील का? प्रियाने काय लिहिलं असेल त्या पत्रात आणि आता अश्विन खरंच प्रियाला माफ करेल का? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.